हॅलो. तर आज आहे महाशिवरात्री. तुम्हा सर्वांना महाशिवरात्रीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तर आज ना रोजपेक्षा थोडी लवकरच उठले, कारण आज मला देवघराची सफाई आणि देवही स्वच्छ घासून घ्यायचे होते. थोडक्यात कामे आटपून आधी पूजा करून घेतली. आणि निर्मय निवांशला सांभाळत होती, म्हणून पूजा जी आहे ती लवकर झाली. त्यानंतर मिस्टरांसाठी स्वयंपाक करून घेतला. मटार फुलकोबीची भाजी, डाळ, भात आणि पोळी. मिस्टरांना जेवायला वाढलं आणि त्यानंतर माझ्या नाश्त्याच्या तयारीला लागले. तर रताळं जे आहेत ते मी वाफेवर शिजवून घेतले. त्याला बारीक कट करून त्यामध्ये दूध, साखर घालून मस्त असा नाश्ता करून घेतला. कारण स्वतःसाठी साबुदाणा खिचडी बनवायला आता मला खूप त्रास येत होता, म्हणून सकाळचा नाश्ता यामध्येच आटपून घेतला. दुपारला एक केळ आणि थोडा चहा घेतला आणि त्यानंतर सायंकाळी साबुदाणा वडा बनवायला घेतला. त्यासाठी बटाटे जे आहे ते उकडायला ठेवले, शेंगदाणा भाजून घेतला आणि दुसरीकडे साबुदाणा खिचडी बनवून घेतली. कारण सायंकाळचा नाश्ता घरात सर्वच करणार होते, म्हणून स्वयंपाक न करता फराळच जास्त बनवायला घेतला. आणि निर्मयला अभ्यास करून त्रास आला, म्हणून तीही किचनमध्ये येऊन वडे बनवायला लागली. याआधी मी जेव्हा केव्हा हे वडे बनवले तेव्हा वड्यांमध्ये ना खूप जास्त प्रमाणात ऑइल होतं, कारण मिश्रणामध्ये बटाट्यांचं प्रमाण जास्त झालं होतं. म्हणून या वेळेला बटाटे थोडी कमी वापरलेत आणि तुम्ही विश्वास नाही करणार, वड्यांमध्ये ऑइलही कमी होतं आणि वडे जे आहे मस्त असे क्रिस्पी झाले होते. म्हणून सर्वात आधी मिस्टरांना टेस्ट करायला दिलं आणि त्यानंतर मी सुद्धा गरमागरम वडे एन्जॉय केले. चला तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.